खोपोलीत शिवसेना पक्षाचा 60वा वर्धापन दिन मोठ्या आनंदात साजरा। कैलासवासी अमोल भाई जाधव यांनाही वाहिली श्रद्धांजली। खोपोलीत शिवसेना पक्षाचा 60वा वर्धापन दिन खोपोली शहरात अत्यंत आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला। या सुवर्णमयी आणि ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त खोपोलीतील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत आनंद व्यक्त केला। या विशेष प्रसंगी खोपोलीचे नगराध्यक्ष कुलदीप अकभाई शेंडे, शहर प्रमुख तात्या रिठे आणि ज्येष्ठ नेते मोहन अवसरमल प्रामुख्याने उपस्थित होते। या सर्व नेत्यांनी उपस्थित शिवसैनिकांना वर्धापन दिनाच्या जाहीर शुभेच्छा दिल्या। तसेच शिवसेना प्रमुखांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा आणि पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्याचा संकल्प यावेळी बोलून दाखवला। वर्धापन दिनाचे औचित्य साधून उपस्थित कार्यकर्त्यांनी जोरदार फटाक्यांची आतिषबाजी केली। जय भवानी, जय शिवाजी घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता। कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून आणि गळाभेट घेऊन आपला आनंद व्यक्त केला। तसेच माजी नगरसेवक व प्रामाणिक शिवसैनिक कैलासवासी अमोल भाई जाधव यांनाही शहर प्रमुख तात्या रिठे आणि उपस्थित कार्यकर्त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली। या सोहळ्याला नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे, ज्येष्ठ मार्गदर्शक अवसरमल साहेब, शहर प्रमुख तात्या रिठे, कार्याध्यक्ष अनिल मिंडे, संपर्क प्रमुख संदीप राम पाटील, नगरसेवक हरीश काळे, अविनाश किरवे, दिनेश थोरवे, युवा सेना प्रमुख ऋषभ शेळके, महिला आघाडी प्रमुख प्रियाताई जाधव, शहर संघटिका जयश्री मिंडे, युवा संघटक सचिन गुरसळ, सचिव सनी महाडिक, विशाल गायकवाड, माजी नगरसेविका केविना गायकवाड, रविकांत सोनवणे, विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, शाखा प्रमुख, महिला आघाडी, शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। महाराष्ट्रामध्ये घोडदौड करत असताना गावोगावी शेका, त्याचप्रमाणे विविध भागामध्ये वेगवेगळ्या सामाजिक संघटना या आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात चालू झाल्या आणि आज त्याचा एक छोटंसं रोप लावलेलं आज ते गगनावरही वेलू गेला आहे आणि आज मोठ्या प्रमाणात शिवसेना ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घोडदौड करत आहे। आजच एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काही खासदार आज वर्धापन दिनी मोठ्या संख्येने प्रवेश करत आहे आणि म्हणून या शिवसेनेला चांगले दिवस आले आहेत। शिवसेना ही तळागाळातल्या कार्यकर्त्यांना सांभाळणारी, शिवसेना म्हणजे एक ग्राउंडवर काम करणारी, शिवसेना म्हणजे एक सामाजिक संघटना काम करणारी। आदरणीय हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 20% राजकारण आणि 80% समाजकारण या तत्वावर शिवसेना काम करते। त्याच पद्धतीने आमचे सर्व शिवसैनिक आणि शिवसेने पदाधिकारी, शिवसेनेचे कार्यकर्ते, नेते आणि सर्व शिवसेनेचे मोठे आपले नगरसेवक असतील, आमदार असतील, खासदार असतील, हे तळागाळातल्या कार्यकर्त्यांना काम घेऊन बरोबर घेऊन काम करत असतात आणि सामाजिक संघटना वाढवण्यासाठी आज या शिवसेनेने 60 वर्ष पूर्ण केले। म्हणून मी आज आपल्या सर्व शिवसैनिक बांधवांना या 60व्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो। आजच्या या आपल्या 60व्या शिवसेना पक्षाच्या वर्धापन निमित्त सर्वप्रथम मी सर्वांना उपस्थितांना शुभेच्छा देतो। आपल्या या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व नगरसेवक आणि सर्व शहराच्या कार्यकर्त्यांना मनापासून शुभेच्छा देतो वर्धापन दिनाच्या। जेव्हापासून एकनाथ शिंदे साहेबांनी शिवसेनेची धुरा हातात घेतली तेव्हापासून खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचे विचार या जनमानसांच्या, बाळासाहेबांचे जे काही विचार होते ते जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम खऱ्या अर्थाने शिंदे साहेबांच्या माध्यमातून मुख्यमंत्री असताना तळागाळापर्यंतचे विचार साहेबांनी पोहोचवले। साहेबांनी खऱ्या अर्थाने शिवसेनेला चांगल्या प्रकारचं बळ आणि महत्त्वाचे विचार लोकांपर्यंत कसे पोहोचवता येतील याचं त्यांनी धोरण आखलं। आजच्या या गेल्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये बघितल्यानंतर आपल्या मतदारसंघाचे आमदार, लोकप्रिय आमदार महेंद्रसिंग थोरवे साहेब यांच्या 2900 कोटी रुपयाच्या जो काही निधी साहेबांनी आपल्या विकास कामासाठी वापरला, त्याचं योगदान त्यांना पुन्हा एकदा खोपोलीकरांनी त्यांना आणि कर्जतकरांनी पुन्हा एकदा आमदार बनवले। या माध्यमातून पुन्हा एकदा खोपोलीकरांनी पुन्हा एकदा विश्वास दाखवून शिवसेना पक्षावर विश्वास दाखवला आणि नगराध्यक्ष म्हणून आणि पूर्णपणे बहुमताची बॉडी खोपोलीकरांनी दिली। या माध्यमातून एक सांगू इच्छितो की लोकांचा, तळागाळातल्या लोकांचा, जनसामान्यांचा सर्वांचा विश्वास हा शिवसेना पक्षावर वाढत चाललेला आहे। गेल्या 2 दिवसात किंवा आता आज काही खासदार पुन्हा एकदा आपल्या ह्याच्यात प्रवेश करत आहे। यातून शिवसेनेचा जो काही झंझावात
एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रात करत आहोत याचा मला सार्थ अभिमान वाटतो. मी या पक्षाचं एक कार्यकर्ता म्हणून काम करतो. भविष्यात खोपोलीच्या दृष्टिकोनातून शिवसेना पक्षाच्या माध्यमातून खोपोलीचं नाव रायगड जिल्ह्यात असेल नाही तर महाराष्ट्र राज्यामध्ये असेल या माध्यमातून कसं नाव लोकप्रिय येईल याचा आमचं सर्व नगरसेवक असतील पदाधिकारी यांचा मानस असणार आहे. मी या सर्वांना या माध्यमातून आजच्या वर्धापन दिनाच्या माध्यमातून सर्व खोपोलीकरांना शुभेच्छा देतो आणि आश्वासन देतो की आपण एक चांगल्या खोपोलीच्या विकासाच्या दृष्टीने पुढचं पाऊल या 5 वर्षामध्ये टाकत आहोत. एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आणि आपले बारणे साहेब खासदार असतील यांच्या माध्यमातून सुद्धा कर्वे साहेबांचं जे काही प्रयत्न चालू असतात की जेव्हा जेव्हा डेव्हलपमेंट करायची असेल तेव्हा त्यांना खोपोली प्रत्यक्ष समोर दिसत असते. आणि या पुन्हा एकदा या वर्धापन दिनाचं पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. काय 2 शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र.